आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। प्रतिकूल परिस्थितीत तब्बल 1 एकरमध्ये घेतले 200 क्विंटल कांदे। लक्ष्मीताई मोरे यांच्या मेहनतीला यश। वटार उन्हाळी कांदा उत्पादनात राज्यभरात आघाडीवर असणाऱ्या बागलाण तालुक्यात चालू वर्षी मात्र सरासरी उत्पादनात निम्मी घट दिसून आली आहे। परंतु अशा प्रतिकूलतेतही तालुक्यातील चौंधाणे येथील नैसर्गिक शेतीच्या पुरस्कर्त्या लक्ष्मीताई मोरे यांनी मात्र पेरणी पद्धतीने केलेल्या कांद्याचे तब्बल एकरात 200 क्विंटलहून अधिक उत्पन्न मिळविले आहे। विशेष बाब म्हणजे सीताफळाच्या शेतात आंतरपीक म्हणून अत्यल्प भांडवल खर्च करून घेतलेल्या या रसायनमुक्त कांद्याचा दर्जा, आकार आणि रंगही उत्तम असून त्यावर अवकाळी पावसाचाही प्रादुर्भाव होऊ शकलेला नाही। साहजिकच उन्हाळी कांदा उत्पादनाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना नैसर्गिक पद्धतीने केलेला हा प्रयोग आशेचा नवा किरण समजला पाहिजे। मोरे यांनी 1 एकर क्षेत्रात सरस्वती सीताफळाच्या मधल्या सरींमध्ये स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या 2.5 किलो कांदा बियाण्यांची पेरणी केली। स्प्रिंकलर पद्धतीने 8 ते 10 दिवसात पाण्याची व्यवस्था केली। घन जीवामृतासोबत फोकून दिलेले बियाण्यांचे रोप 1.5 ते पावणे 2 महिन्यांचे झाल्यानंतर निंदणी सोबत विरळणी करून घेतली। तण निर्मूलनासाठी कुठलेही तणनाशक किंवा वाढीसाठी रासायनिक मात्रा न देता हे उत्पादन घेण्यात आले। 2 वेळा निंदणी केली। खाद्य म्हणून आधीच घन जीवामृत मोठ्या प्रमाणात टाकले असताना दरम्यानच्या काळात पाण्यासोबत जीवामृत देण्यात आले। खास बाब म्हणजे ऐन काढणीच्या टप्प्यात तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे पारंपरिक कांद्याचे पीक बाधित झाले असताना मोरे यांनी 3.5 महिन्यानंतर मात्र कांद्याची जवळपास 200 क्विंटल कांद्याचे उत्पन्न मिळाले। कांद्याचा आकार 55 ते 90 मिलीमीटर असून त्यावर पापुद्रा आणि रंगही चांगला आहे। साहजिकच यामुळे त्यास तुलनेने सर्वोच्च बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे। खर्च कमी असल्याने एकूण उत्पादनातून नफाही अधिक राहणार असून पारंपरिक पद्धतीला हा भविष्यातील एक चांगला पर्याय राहू शकतो, अशा प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहेत। तरीही बाजारपेठेची अनिश्चितता, एकीकडे रसायनमुक्त उत्पादन असल्याने मोठ्या शहरामध्ये तसेच मॉलमध्ये या कांद्याला पारंपरिक कांद्यापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळतो, परंतु एकूण उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असते। दुसरीकडे खास स्वतंत्र ग्राहक वर्ग नसल्याने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी या कांद्याला पारंपरिक कांद्यापेक्षा वेगळा बाजारभाव देत नाही। फक्त दर्जा आणि अतिरिक्त उत्पादनामुळे पारंपरिकतेपेक्षा तुलनेने आर्थिक दृष्टीने ही पद्धत फायदेशीर ठरते। खते आणि फवारणी प्रत्येक पाण्यासोबत जीवामृत, शिजवलेला भात, ताक आणि गूळ देण्यात आले। 1 वर्ष जुनी झालेल्या गोवरीचे पाणी आणि ताक तसेच पिकलेली केळी आणि ताक, गूळ आलटून पालटून देण्यात आले। रोग आणि कीड नसल्यामुळे फक्त मायक्रो न्यूट्रियंटसाठी अंडी, ताक, गूळ मिसळून 2 वेळा फवारणी केली। शेजारच्या शेतामध्ये उत्पादन निम्म्यावर आले असताना आमचे उत्पन्न मात्र वाढते आहे। हा चमत्कार केवळ जमिनीचा पोत आणि कर्ब सुधारल्यामुळे झालाय, असा प्रयोग शेतकऱ्यांनी किमान आपल्या एकूण क्षेत्रापैकी थोड्याशा क्षेत्रावर करायला हरकत नाही। पारंपरिक रासायनिक पद्धतीमुळे शेतजमिनीची उत्पादन क्षमता झपाट्याने संपत चालल्याने भविष्यासाठी हाच पर्याय असेल, असे मत सौ लक्ष्मीताई मोरे यांनी व्यक्त केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बाग।